पौष महिन्यातील खास दर्शन तुमच्यासाठी घेऊन आले आहे. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आजचा दिवस काही आमच्या फॅमिलीसाठी खासच होता. आजचा दिवस म्हणजे या दिवसाची खूप आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो. कारण आमच्या घरात थोडासा मेडिकल इश्यू झाल्यामुळं या क्षणाची आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो आणि तो आजचा दिवस आज आलाच. सकाळी घरातल्या देवांना नमस्कार करून मनात एकच भावना घेऊन बाहेर पडले. ओढ माझ्या मल्हाराच्या दर्शनाची, माझ्या खंडेरायाच्या दर्शनाची. घरातून निघतानाच मन शांत झालं. रस्त्यातील प्रत्येक पाऊल भक्तीने भरलेले होते. आजूबाजूचा निसर्ग, वाहणारी हवा आणि मनात चाललेला सतत जप, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. हा प्रवास फक्त रस्त्याचा नव्हता, तो मनाला देवाकडे नेणारा होता. मंदिर जवळ येताच दुरूनच दिसणारा मंदिराचा कळस, धूप, अगरबत्तीचा सुगंध आणि भक्तांची वर्दळ, या सगळ्यात एक वेगळीच ऊर्जा होती. कारण की मंदिराच्या या पवित्र वातावरणामध्ये खरंच एक वेगळी ऊर्जा असते. हे तेव्हाच कळते जेव्हा आपण देवदर्शनाला जातो. या सगळ्यात एक वेगळीच ऊर्जा असल्यामुळं इथे आल्यावर प्रत्येकाचं मन हलकं होतं आणि माझं पण मन कुठे ना कुठे हलके होत चालले होते. कारण की या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होते. माझ्या या मल्हाराचं दर्शन, माझ्या या प्रभूचं दर्शन करण्यासाठी हा दिवस म्हणजे योगायोगानेच आलेला हा दिवस. कसं असतं, आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्यानंतरच किंवा काही दुःख आल्यानंतरच किंवा काही आपल्याला इजा झाल्यानंतरच आपल्याला देव आठवतो. देव तर नेहमी आठवतो, पण अजून आपण देवाविषयी जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा मंडळी, तो क्षण आलाच. कशाचा? देवदर्शनाचा क्षण. खंडेरायाचं दर्शन घेण्याची ही वेळ आली. या मंदिरामध्ये पूर्वीचे बांधकाम हटवून नवीन बांधकाम केलेले होते. त्याच्यामुळे खूप प्रसन्न असे वाटत होते. सगळं काही नवीन होतं. मंदिर जुनेच आहे, पण सगळं काही नवीन वाटत होतं. खंडेरायाच्या दर्शन घेण्याच्या भावनेने माझं मन भरून आलेलं होतं. आणि या मंदिरामध्ये काही माहिती लिहिलेली होती की दक्षिण दिशेला नेमकं कोणते कोणते अवतार आहेत आपल्या मल्हार देवाचे आणि उत्तरेस कोणते कोणते अवतार आहेत, हे ते छोट्याशा एका पाटीवरती लिहिलेलं होतं. आणि मी तुम्हाला ते दाखवण्यासाठी नोट करून घेतलेलं आहे किंवा कॅमेऱ्यात कॅप्चर केलेलं आहे. आता मी माझ्या देवाला खूप दुरूनच पाहत होते. कारण की मला दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी पुढं थोडीशी गर्दी असल्यामुळं वेळ होता. शेवटी आम्ही मल्हाराच्या म्हणजेच खंडोबाच्या गाभाऱ्यात आलो. गाभाऱ्यात आल्यानंतर डोळे आपोआप मिटले, हात जोडले गेले आणि मनातल्या मनात सगळ्या इच्छा त्यांच्या चरणी अर्पण झाल्या. तसं पाहता माणसाच्या इच्छा तर खूप असतात. प्रत्येकाला काही ना काही इच्छा ह्या असतातच आणि इच्छा काही आपल्या संपत नाहीत. एक इच्छा झाली की दुसरी इच्छा, एक इच्छा झाली की दुसरी इच्छा, अशी सातत्याने चालूच राहतं. डोळे आपोआप मिटले, हात जोडले गेले आणि मनातल्या मनात सगळ्या इच्छा त्यांच्या चरणी अर्पण केल्या. त्या एका दर्शनात सगळा थकवा, सगळं दुःख विसरायला झालं. दर्शनानंतर मनात एक वेगळी शांती होती. आज काही मागितलं नाही, असा आजचा माझा दिवस